ऋषी भाऊ ते नक्की मदत करतील आपल्याला. मला आधी का नाही सुचलं. फोन लावतो. कट झाला फोन. अरे मग परत लाव की. नाही उचलत फोन. मी अजून एकदा लावतो. बंड्या आता काय करायचं र? कमळीला जेलमधनं कसं सोडवायचं? अरे बंड्याचे एवढे मिस कॉल, जाग कशी नाही आली? आता एक महत्त्वाची बातमी. अन्नपूर्णा एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या हॉस्टेलवर झाली आहे रेव पार्टी. कमळी मोहिते नावाच्या मुलीने कॉलेजच्या GS इलेक्शनमध्ये वोट बँक वाढवण्यासाठी एक पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीमध्ये लाडू आणि सरबतात ड्रग्ज मिक्स करून मुलांना दिले होते. काल पोलिसांना निनावी सूत्रांकडून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी प्रत्यक्ष छापा टाकला आणि पुराव्यानिशी आरोपी कमळी मोहिते हिला अटक करण्यात आली. वा ऋषी, बघितलंस ना? हीच ना ती 2 वेण्यावाली कमळी. तुझीचं सतत कौतुक करत असतोस. मलाच म्हणतोस आई तुझा गैरसमज झालाय, तू तिच्याबद्दल गैरसमज करून घेतलायस. ती खूप चांगली मुलगी आहे, ती खूप प्रामाणिक आहे, ती दुसऱ्यांचा विचार करते. हीच ती कमळी. मला चांगलंच माहिती आहे ही असली लो क्लास माणसं कशी असतात, यांची वृत्ती कशी असते. पैशासाठी नाही कुठल्याही थराला जाऊ शकतात. राजू, बरं झालं तू पार्टीतून लवकर आलीस, नाहीतर आपलं नाव धुळीला मिळालं असतं. मला काहीही करून कमळीकडे जायलाच हवं. राजू 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 हळू राजू काय होतं? डॉक्टरांना फोन कर. राजू बेटा काय होतंय? ताई पाणी आणा लवकर. वोट फॉर कमळी, वोट फॉर कमळी, वोट फॉर कमळी, वोट फॉर कमळी. पण कमळीला कसं वोट देणार आणि देऊन तरी काय फायदा आहे? हो ना, कारण बिचारी कमळी तर आता जेलमध्ये राहणार आणि GSचं इलेक्शन आमची अनिका जिंकणार. करेक्ट. काय झालं बाबू? लढणार आहे का? कोणी जेलमध्ये बंद केलं तुला? कोणी केलं? मला नाव सांग, मी ना त्याचं घर उन्हात बांधून टाकेल. काय ग गावछाप, काय टाइमपास चालू आहे? हा, काय करते इथे? 2 दिवसानंतर GSचं इलेक्शन आहे माहिती आहे ना? मग काय इथे काय करते तू? आणि ती तुझी मैत्रीण कोण ती बिचारी, तिचं नाव काय? निंगू पिंगू कच्चा लिंबू, तुला इथून बाहेर काढायला काय काय करते? तू तिच्यासोबत असं नको करू. चल आता ये बाहेर चल. आणि 1 सेकंड, आता तुझं इलेक्शनचं कॅम्पेन कोण करणार? तुम्ही करणार? नाही ना. 1 सेकंड, त्याहून इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे माझ्याकडे. तुला आता वोट कोण देणार? कमळी बाबू रडणार. काय झालं बाळाला?
वोट नाही देणार कोणी, 0 वोट्सने हरणार. डोंट वरी हा, डोंट वरी. मी आहे ना, तू टेन्शन नको घेऊ. तुला मी 0 वोट्सने हरू नाही देणार. एक ना एक वोट मिळणार म्हणजे मिळणारच. अनिका महाजनचा वोट मिळणार. फक्त आणि फक्त कमळी मोहितेला. शब्द आहे माझा. गाईज डोंट लाफ. असं वाईट नका बनू. डोंट बी सच अ बॅड पर्सन प्लीज. वाईट वाटेल ना तिला. असं असणार तुम्ही. डोंट लाफ. 1 सेकंड. तू आईला प्रॉमिसेस केलेले ना? तुम्हाला माहिती आहे तिने तिच्या मम्माला खूप मोठे मोठे प्रॉमिसेस केलेले की शहरात येणार, खूप शिकणार, खूप मोठी होणार, ऑफिसर बनणार अँड ऑल दॅट. उडणार होती फ्लाय. आता कुठे उडणार तू? इथे तर चप्पर आहे आणि तुझे विंग्स तर मी कट करून टाकले. ऐक ना, एक अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारू तुला. इथे जेवण कसं आहे ग? तुझ्या लाडवांपेक्षा बेटर आहे का? गावछाप, तुझा आणि ड्रग्सचा काहीच संबंध नाही. हे फक्त आणि फक्त मला माहिती आहे. पण तू प्रूव्ह कसं करणार? आणि बाहेर जे लोक तुझ्याबद्दल खोटं बोलताय ना, मी सांगितलंय त्यांना बोलायला. मीच. पण तू आता हे सगळं प्रूव्ह कसं करणार? या सगळ्यापासून लांब राहायचं, माझ्यापासून लांब राहायचं, गावाला रिटर्न निघून जायचं बोलले होते ना तुला. पण नाही गेली. माझ्या अगेन्स्ट लढाई करत राहिली. तू माझं ऐकलं असतंस ना तर आज ही वेळच नसती आली. पण कमळी, तू ना पागल आहे, पागल. मलाच ॲटिट्यूड दाखवत राहिलीस ना मला. म्हणून आता बघ काय दिवस आले तुझ्यावर. ना गावाला रिटर्न जाऊ शकते आणि ना मुंबईमध्ये नीट राहू शकते. आता बस जेलमध्ये पिसिंग 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 फॉरेव्हरसाठी. आता कोणाला तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहिली आहेस. ए बास. मी काय आणि कशाच्या लायक आहे हे तू ठरवायची गरज नाही. होय, मी उंच आकाशात उडायला आलोय आणि ते मी करून दाखवणारच. तसं बरं झालं आणि का तूच आलीस. म्हणजे कालपासून मी लय घाबरलेलो, हिम्मत हरलोय का काय असं वाटत होतं. आज तुझं बोलणं ऐकून जरा जीवात जीव आलाय बघ. तुझं खोटं किती बी कांगावा करू दे, खरं माझं सत्य, माझी खरी बाजू या 4 भिंतीच्या आत राहून लोकांनी जागा करणार. समजलं? तुका तोंड दिलंय म्हणून काय बी बोलू नको. ती म्हण लक्षात आहे ना तुझ्या? जो गरजते वो बरसते नाही. तशीच आहेस तू. नुसतं आपलं मोठं मोठं बाता मारायच्या, दुसरं काय येतंय ग तुला? खरं बरसायचं म्हणजे काय असतंय ना हे मी तुला दाखवणार. तू दुसऱ्याच्या पायात आडवं घालून पाडणारी एक दिवस स्वतःच्याच तोंडावर कशी पडते बघ. शब्द आहे माझा. बघितलं का? झालीच सुरुवात.